नमस्कार प्रेक्षकांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता आशूला ते 2 गुंड बाहेर घेऊन जाताच 10 ते 12 गुंडांनी आता शिवा आणि चंदनला घेरलेलं असतं. त्यांच्याकडे बघत आता चंदन म्हणतो की शिवा, मला यांच्याकडे बघून वाटतंय की हे लोक नक्कीच पोलीस नाही आहेत. आणि तेवढ्यात शिवा म्हणते की हे आपल्याला यांनी घेरलंय. तेवढ्यात चंदन म्हणतो की हे तर आपल्याला मारायला आलेत. म्हणजे शिवा म्हणते की यांना आशूचं लग्न व्हावा असं वाटतंय. तेव्हा आता चंदन म्हणतो की म्हणजे हे गुंड कोणी पाठवले असतील. शिवा म्हणते की अगदी सोपं आहे चंदन, ज्या अर्थी यांना आशूचं लग्न व्हावं असं वाटतंय त्या अर्थी हे गुंड कोणी पाठवले तुला सांगायची काही गरज नाही. तेव्हा आता चंदन आणि शिवा दोघेही आता त्या गुंडांकडे बघू लागतात. आणि आता त्यातील एक माणूस म्हणतो की आशू तर लग्नात पोहोचलेला असेल, पण तुम्ही तर डायरेक्ट धागात गेलेले असताल. तेवढ्या शिवा म्हणते की तू फक्त हात तर लावून दाखव ना, कोण ढगात जातं ना, मग मी तुला सांगते ते. तेव्हा तो माणूस म्हणजे तो गुंड आता शिवाकडे बघू लागतो. आणि आता इकडे बाहेर ते 2 गुंड आशूला गाडीमध्ये घालत असतात. आशू आता बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जेव्हा आपण त्या हॉलच्या बाहेर आलो त्याच वेळेस मोठ्याने चंदनने ओरडून सांगितलेले असते की आशू हे सगळं दिव्याने केलंय. आणि तेव्हा आता आशूला संशय आलेला असतो. आणि दिव्याने आपल्याला कसे ते कार्ड दाखवले, आपल्याकडून पैसे कसे घेतले आणि वेळोवेळी दिव्या आपल्याला खोटे सत्य कसं सांगत होती, हे सगळं आता आशूच्या डोळ्यासमोर येत असतो. आणि आशू त्या 2 गुंडांना आता लोटून बाहेर पडण्याचा कारमधून प्रयत्न करू लागतो. आणि आपण कशी स्टेपनीची मदत करायला आलो होतो त्यावेळेस आता आपल्याला दिव्या कशी बाजूला घेऊन गेली आणि आपण कसे दिव्याला मदत करण्यासाठी ते पैशाचे पॉकेट कसे आपल्याकडून घेतले हे सगळं आता आशूला आठवतं. आणि सगळे सत्य आता आशूसमोर क्लिअर झालेलं असतं. हे जे काही चाललंय ते सगळं दिव्यामुळे चालल्याचं आता आशूच्या पूर्ण लक्षात आलेलं असतं. आणि तेवढ्यात आता चंदन त्या गुंडावरती धावून जातात, सनकन चंदनच्या कानाखाली मारून. आता तो गुंड आता चंदनला मारून आता पटकन बाजूला करतो. चंदन आता बाजूला पडतो. त्या क्षणी तो गुंड पुन्हा आता शिवावर धावून येतो, पण एकाच फटक्यात शिवा त्याला आता टायरच्या अंगावरती पाडते आणि तो गुंड आता खाली पडलेला असतो. तेवढ्यात आता तो पाठीमागचा गुंड बंदूक बाहेर काढून शिवावरती गोळी चालवतो. आणि आता ती गोळी शिवाच्या दिशेने येताच शिवा ती गोळी हुकवते. आणि जोराने आता शिवा त्या गुंडासमोर येऊन त्या गुंडाला आता कुत्र्यासारखी धुलाई करून त्या गुंडांकडून ती पिस्तूल आता खाली पाडलेली असते. शिवा आता एकेका गुंडांना आता भरपेट मार देत असते आणि सगळे गुंड आता खाली पडत असतात. पण जेव्हा आता त्या बंदुकीच्या गोळीचा आवाज येतो तेवढ्यात इकडे आता आशूला तो आवाज ऐकू येताच मोठा धक्का बसतो आणि रागाने आशू त्या दोघेही गुंडाला जोराने ढकलून देतो. तर ते गुंड आता खाली जमिनीवर पडतात. आणि पटकन आता आशू दरवाजात येताच एक गुंड समोर असतो, तर आशू जोराने त्या गुंडाला लाथ मारतो. तर खूप उंच आता फरफटत जाऊन तो गुंड आता खाली पडतो. पटकन आता पाठीमागे बघत आता आशू तो दरवाजा बंद करतो. आणि आता बाकीच्या गुंडांना शिवा मारत असते. शिवा ही एकटीच असते, तर ते 10-12 गुंड असतात. सगळ्यांकडे आता आशू नजर फिरवतो आणि पुढे येऊ लागतो. आणि आता आशू एकेका गुंडांना धरून त्यांचीसुद्धा कुत्र्यासारखी धुलाई करू लागतो. आशू एकेका गुंडांना मारत असतो. एवढ्यात आता एक गुंड आता आशू समोर येतो, तर जोराने आशू शेजारीच असलेली बाटली त्या गुंडाच्या डोक्यात मारतो. तिसरा गुंड आता तलवार घेऊन आशूवरती चाल करून येतात. जोराने आशू त्याला लाथ मारून खाली पाडतो. इकडे शिवासुद्धा आता एकेका गुंडांची धुलाई करत असते आणि एकेका गुंडांची भरपेट पिटाई करून त्या गुंडांना मारत असते. इकडे आशू तर दुसरीकडे शिवा दोघेही आता त्या गुंडांना भरपूर मारत असतात. आणि तेवढ्यात आता एक गुंड शिवा सगळ्या गुंडांना मारत असल्याचे बघून त्याच्या खिशातून रिव्हॉल्व्हर बाहेर काढतो आणि शिवावरती नेम धरून आता त्या गुंडांनी त्याच्या बंदुकीतील गोळी शिवावरती चालवलेली असते. आणि अखेर ती गोळी शिवाच्या निसटत्या हाताला लागते आणि त्याच क्षणी शिवा ही खाली कोसळते. शिवा ही खाली कोसळताच त्या बंदुकीच्या आवाजाने आशू आणि चंदन शिवाकडे बघतात, तर शिवा खाली पडलेली बघून दोघांनाही मोठा धक्का बसतो.
शिवा पडलेली बघून मोठ्याने शिवा असे ओरडत आशूने आता मोठी आरोळी ठोकलेली असते. पटकन आता चंदन हा आता शिवाकडे पळू लागतो. इकडे आता त्या क्षणी आशू त्या गुंडाला धरतो आणि जोराने त्या गुंडाला एक लाथ मारून खाली पडतो. आणि त्या क्षणी आशू त्याच्याजवळची बंदूक आपल्याकडे घेतो आणि आशू आता पळतच शिवाकडे येतो. तेवढ्यात आता चंदन आणि आशू शिवाला उठवतात. शिवा म्हणते की अरे एवढं काही लागलं नाही रे. तर आता शिवा म्हणते की आशू तू जा, तुला निघणं गरजेचं आहे. आणि तेवढ्यात ते बाहेरचे 2 गुंड तिथे पळत येतात आणि आशूला धरतात. आशूला ते गुंड म्हणतात अरे तू इथे काय करतोय, आम्ही बघून घेतो, तुझं लग्न आहे ना तिकडं, चल बरं तू. तर आता आशू हा शिवाकडे बघत असतो. शिवा म्हणते की आशू तू जा, तुझं तिथं जाणं महत्त्वाचं आहे. तेव्हा आता चंदन म्हणतो की आशू तू यांच्यासोबत जाऊ नको आणि हे नक्कीच कोणीतरी घडवून आणलंय, हे ज्याने घडवून आणलं ना त्यांना तू आणि शिवा एकत्र नकोय. तेवढ्यात शिवा म्हणते की चंदन तू गप्प बस, आशू तुझं जाणं गरजेचं आहे, तू निघ. आणि तेवढ्यात आशू बोट करत त्या 2 गुंडांना म्हणतो की हे बघ मला काय करायचं ना, माझं लग्न आहे, मी ठरवीन, तुम्ही तुमच्या लिमिटमध्ये राहा आणि तुम्ही मला शिकू नका. इकडे आता शिवासुद्धा आशूला निघण्यासाठी प्रयत्न करत असते आणि सांगत असते. आणि त्याच वेळेस हे सगळं घडत असताना पाठीमागून 4-5 गुंड पुन्हा उठून येतात आणि जोराने लाकूड घेऊन आशू आणि शिवाला मारू लागतात. तर इकडून शिवाने एका हातात तर तिकडून आशूने दुसऱ्या हातात ते लाकूड पकडलेले असते. दोघेही आता एकमेकांकडे बघतात आणि दोघेही आता त्या लाकूड मारलेल्या गुंडांना पकडून कुत्र्यासारखी आता त्या दोन्ही गुंडांना शिवा आणि आशू मारू लागतात. आणि त्या क्षणी ते गुंड आता तेथून पळून गेलेले असतात. तर शिवा आता प्रेमाने आशूकडे बघते आणि आता दोघांनी एकमेकांचा जीव वाचवलेला असतो. शिवा तिथून जाऊ लागताच आता प्रेमाने आशू आता शिवाकडे बघतो आणि शिवाला म्हणतो की शिवा थांब, मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय. इकडे तिकडे बघत शिवा म्हणते की अरे ही काय आता सांगायची वेळ आहे का. तेव्हा आता आशू म्हणतो की हीच सांगायची वेळ आहे, नाही तर उशीर होईल शिवा. तेव्हा आता शिवा ही आशूकडे बघते आणि तेवढ्यात आता आशू हा शिवाकडे बघत असताच 2 गुंड तिथे येतात आणि त्यांना मारू लागतात. तर त्यांना मारू लागताच इकडे आशू आता त्या गुंडांना पुन्हा मारतो. आणि आता इकडे चंदनने एका गुंडाला पकडलेले असते. चंदन म्हणतो की तुम्हाला दोघांना जे काही बोलायचं ते लवकर शॉर्ट आउट करा, नाहीतर हे गुंड आपल्याला वर पाठवतील, लवकर काहीतरी बोला जे बोलायचंय ते. आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की आशू तू ही चांगली संधी शोधलीस रे. तेव्हा आता आशू म्हणतो की हे बघ मला ते 2 गुंड घेऊन बाहेर गेले ना त्यावेळेस चंदनने दिव्याचं नाव घेतलं, तेव्हा मला हे सगळं कळालं. आशू म्हणतो की मग सगळ्या गोष्टी माझ्या एकदम समोर आल्या आणि सगळे डॉट जुळले. आणि नंतर आता आशू म्हणतो की ह्या सगळ्या गोष्टी कशा घडत गेल्या, सगळे डॉट्स जुळले आणि मग मला सगळं सत्य कळालं. शिवा म्हणते की सगळं कसं जुळत गेलं आणि सगळं काय झालं. आणि शिवा म्हणते की सांगणारे आशू कसले डाव. त्या दिवशी आता आशू म्हणतो की हे बघ शिवा त्या दिवशी तुझा बड्डे होता ना आणि त्या दिवशी मी येत होतो. शिवा म्हणते पण नाही आला तू. हसतच आता आशू म्हणतो की अगं शिवा मी आलो ना, मला तुला तेच सांगायचं होतं. आणि आपण कारमधून शिवाच्या बड्डेसाठी कसं आलो होतो आणि कारमधून बुफे घेऊन आपण उतरतात. शिवा म्हणते की तुला काय सांगायचं होतं. तर हसतच आशू म्हणतो की अगं मला कारमध्ये तू विचारलं होतं ना तेच मला सांगायचं होतं. शिवा म्हणते काय. आशू म्हणतो की अगं शिवा त्या दिवशी मी तुला प्रपोज करायलाच येत होतो. ते ऐकून शिवा खुश होती आणि तेवढ्यात पाठीमागून एक गुंड येतो. तेवढ्यात आशू म्हणतो शिवा खाली वागते आणि पटकन आशू त्या गुंडाला मारतो आणि पटकन शिवा एक लात मारून त्या गुंडाला खाली पाडते आणि म्हणते की बोल ना आशू पुढे काय झालं. शिवाचं सगळं लक्ष आता आशूकडे लागलेलं असतं. आणि त्यानंतर आता आशू म्हणतो की म्हणजे त्यावेळेस मी तिथे असताना दिव्या तिथे आली. ती तिथे कशी आली काय माहिती, पण तिने तिथे येताच मला एक चिठ्ठी दिली. आणि त्यानंतर मग शिवा म्हणते की पण मग स्टेफनीच्या घरासाठी तू जे पैसे दिले त्याचं काय. तेव्हा आता आशू तेही सगळं सांगू लागतो. तेव्हा आशू म्हणतो की त्यावेळेस स्टेफनी पैसे घेत नव्हता म्हणून ते पैसे मी दिव्याकडे दिले. आणि तुला कसं वाटलं ग मी ते पैसे भीक म्हणून देईल. स्टेफनी माझा जीवाभावाचा मित्र आहे. तेव्हा आता शिवा म्हणते की कारण मला दिव्याने तसं सांगितलं. तर हसतच आशू म्हणतो की एक्झॅक्टली. आणि त्यानंतर आता आशू म्हणतो की हे सगळं मी चंदनला विचारायला गेलो आणि जेव्हा चंदन तिथे आला ना तेव्हा माझ्या गाडीचा मी त्याला विचारणार तर माझ्या गाडीचा सायरन वाजायला लागला आणि म्हणून मी कारमध्ये बसलो तर दिव्या पाठीमागून आली होती.
आणि जेव्हा सायरन वाजताच मी कारमध्ये बसलो तेव्हा दिव्याने चंदनला खुणावले आणि हे सगळं जे कोणी करते ना ते फक्त दिव्या करत असल्याचे आशू आता शिवाला सांगतो. हात जोडतच आता आशू म्हणतो की शिवा, हे बघ, माझी तुला समजण्यात खूप मोठी चूक झाली. माझा गैरसमज झाला होता आणि मला असं वाटलं की शिवा, तू मला मारायला ते गुंड तूच पाठवले होते. पण आता मला कळतंय ते गुंड तू नव्हते पाठवले शिवा. आणि आता आशू म्हणतो की आपल्या दोघांना ज्यांना एकत्र बघवत नाही ना त्यांनी ते गुंड पाठवले होते, तुझं नुकसान करायला पाठवले होते. आणि त्यानंतर आता आशू शिवाला हात जोडतो तर शिवा म्हणते तुझं लग्न, तू तर लग्नाला तयार झालायस आशू. आणि आशू म्हणतो की शिवा, माझं लग्न कुठं झालंय, मला आत्ता कळलं की फक्त माझं तुझ्यावरच प्रेम आहे. शिवा म्हणते तुला आत्ता कळतंय का? आणि आता आशू म्हणतो की म्हणजे मला जाणवत होतं थोडं थोडं, संगीताच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मला नेहाऐवजी तूच दिसत होतीस आणि नेहासोबत आपण डान्स करत असताना आपल्याला फक्त तूच म्हणजे शिवाच कशी दिसत होती आणि शिवा समजून आपण कसा डान्स केला. आपल्या मनात फक्त शिवा आणि शिवा होती हे आता आशू हा शिवाला बोलतो. आणि त्यावेळेस तर खरी माझी चिडचिड होत होती, तेव्हा मला कळत नव्हतं माझी चिडचिड का होती, पण तू नव्हतीस ना म्हणून माझी खरी चिडचिड होत होती हे आत्ता मला कळतंय, असे आशू आता शिवाला सांगतो. आणि आता आशू म्हणतो की आत्ता मला कळतंय तू माझ्यावरती प्रेम करत होती आणि तू मला आवडीने बनवलेले ते नूडल्स आत्ता समजायला लागलंय. आणि आता ते ऐकून शिवाच्या डोळ्यात पाणी येत असतं. आणि तेवढ्यात आता आशू म्हणतो की हे सगळं खूप भारी आहे आणि आत्ता मला ही गोष्ट चांगलीच लक्षात आली आणि ती म्हणजे तू फक्त मला आणि मलाच सांभाळू शकतेस. आणि तेवढ्यात आता आशू म्हणतो की पण आत्ता नाही शिवा, मी तुझ्याशिवाय फक्त बावला आहे. आणि तेवढ्यात एक गुंड पुन्हा आता शिवाला आणि आशूला मारू लागतो. आणि आता शिवा आणि आशू त्या गुंडांना पकडतात आणि त्या गुंडाला पकडतात इकडे आशू आता शिवाला म्हणतो की शिवा, मला आवडेल तुझ्यासोबत छकुला म्हणून आयुष्य काढायला आणि शिवा, मला आवडेल तुझ्यासोबत कायम आयुष्य घालवायला. आणि तेवढ्यात आता दोघेही त्या गुंडांना काचेवर फेकतात आणि तो गुंड काचेवरती काच तोडून बाहेर पडतो. आणि त्या क्षणी प्रेमाने शिवाकडे बघत आशू म्हणतो की आय लव्ह यू शिवा. तेव्हा आता आशूचे ते बोलणे ऐकून शिवा खूप खुश झालेली असते. एकटक नजरेने शिवा आता आशूकडे बघू लागते आणि तेवढ्यात ते आय लव्ह यूची प्रेमाची कबुली ऐकतात चंदन खूप खुश होतो आणि प्रेमाने शिट्टी वाजवत चंदन म्हणतो व्हॉट टायमिंग आशू. आणि पटकन आता चंदनने आता शिट्टी वाजवून आनंद साजरा केलेला असतो. तर इकडे ते आशूची आय लव्ह यूची प्रेमाची कबुली ऐकतात प्रेमाने शिवा आशूकडे बघून पटकन आता शिवा ही आशूच्या मिठीत येते आणि आशूच्या मिठीत बिलगताच आता प्रेमाने आता आशूने शिवाच्या पाठीवर हात ठेवून शिवाला आपलेसं केलेलं असतं आणि दोघेही प्रेमाने एकमेकांच्या मिठीत एक झालेले असतात. आणि चंदन आता सगळ्या गुंडांना पळून लावतो आणि आशू शिवासमोर येतो. तेवढ्यात आता हसतच चंदन म्हणतो काय झालं का मग. तेवढ्यात आता लगेचच आशू म्हणतो की काय रे, तुम्हा दोघांना माहीत होतं पण तुम्ही मला का नाही सांगितलं. तर चंदन म्हणतो की अरे सांगणारच होतो. चंदन म्हणतो सांगणार होतो पण दिव्या हिची मोठी बहीण आहे ना, कसं सांगणार. तर आता शिवासुद्धा आशूकडे बघू लागते. त्यानंतर आता आशू म्हणतो की शिवा, मी तर आता त्या दिव्याला सोडणारच नाही. तेव्हा आता शिवा म्हणते की अरे आशू तू नको, मी बघते ते काय करायचं तिचं ते. तेव्हा आता आशू म्हणतो की तिच्यामुळे माझं आयुष्य बर्बाद झालं आणि तुलासुद्धा किती त्रास झाला शिवा. आणि तेवढ्यात आता आशूच्या खांद्यावर हात ठेवत चंदन म्हणतो की एवढं हिचं ऐक. आणि पटकन आता शिवा म्हणते की चंदन जर नसताना तर आज आशू तुझं लग्न झालं असतं आणि त्याच्यामुळेच आपण एकत्र आलो आणि त्याच्यामुळेच आता आपण दोघांनी प्रेमाची कबुली दिली आशू. शिवा म्हणते की तेव्हा आपण चंदनची मदत करायला नको का रे आशू. तेव्हा विचार करून आशू म्हणतो ठीक आहे पण दिव्याने ज्या चुका केल्या नाही त्या चुकाचा तिला पस्तावा व्हायला हवा आणि पुन्हा तिच्याकडून अशी कोणती चूक झाली नाही पाहिजे असं तिला आपल्याला करावं लागेल. चंदन म्हणतो हो आशू बरोबर आहे तुझं. आणि त्यानंतर आता विचार करत आशू म्हणतो की शिवा चल आता माझ्यासोबत. शिवा म्हणते कुठे. पटकन आता तिची पडलेली ओढणी आता आपल्या खांद्यावर टाकत आशू म्हणतो की चल. आणि प्रेमाने आशू शिवाचा हात धरून शिवाला आता त्या रूमच्या बाहेर आणतो. आणि लगेचच आता शिवाचे बोलणे आशूला आठवलेले असते. पतंग उडवण्याच्या दिवशी ज्या वेळेस शिवा तिथे आली होती त्यावेळेस जे काही झालं त्यावरून शिवाने सांगितलेले असते की आशू जेव्हा तू माझा हात धरून मला या तुझ्या घरी घेऊन येशील ना तेव्हाच मी या घरी येईल. आता हे सगळं आता आशूला आठवतं.
आणि समोरच असलेली शिवाची मोटरसायकल आपल्या हातात घेत शिवाला पाठीमागे बसून प्रेमाने चंदनकडे बघत आता शिवा आणि आशू दोघेही त्यांच्या बाईकवरून आता देसाईंच्या घरी येतात आणि त्या बाईकचा आवाज येताच आता सगळेजण भाऊ, सीताई, नेहा, कीर्ती सगळेजण आता आशू आणि शिवाकडे बघू लागतात. शिवा ही आता आशूच्या पाठीमागे बसलेली असते आणि तिथे येताच आता आशू बाईक थांबून त्या सगळ्यांकडे बघतो आणि सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि पाना गँगच्या कानातून तर धूरच निघालेला असतो. दोघे म्हणजे आशू आणि शिवा एकाच बाईकवर एकत्र. तेव्हा आता तोंडाला हात लावत बॅटरी तर इकडे तिकडे बघू लागतो. कीर्ती, सीताही आता आशूकडे बघत असतात. कीर्तीला मोठा धक्का बसलेला असतो. बाईकचे स्टँड लावून आता आशू हा सगळ्यांकडे निरखून बघत आता त्यांच्याकडे येऊ लागतो. सीताई म्हणते आशू, तर आता आशूने स्टँड लावून आता त्यांच्याकडे बघितलेलं असतं आणि तेवढ्यात आता शिवाला बघून माई आजी आणि वंदनाला देखील खूप आनंद झालेला असतो. पटकन आता आजी म्हणते की भाऊ बघितलं का शिवा आली. तर आता सीताई म्हणते बघितलं का शिवा, ही शिवानेच आशूला किडनॅप केलं होतं आणि बघितलं का कशी आली ती. आणि शिवाने आशूला किडनॅप केलं होतं म्हणून ही शिवा आता आशूबरोबर कशी. सीताई म्हणते की मी तुम्हा सगळ्यांना हेच सांगत होते की या सगळ्यामध्ये शिवाचाच हात आहे म्हणून. सगळेजण आता आशू आणि शिवाकडे बघत असतात आणि दोघं कसे काय एकत्र आलेत आणि नेमकं काय घडलं हे आता कुणालाच कळत नसतं. आणि तेवढ्यात आता आशू आणि शिवा तिथे येतात. तर शिवा आता वंदना आणि माई आजीला बघतच विचार करते की तुम्ही सगळे इकडे काय आणि हे सगळं काय चाललंय. तर आता इकडे सीताई आशूला बघते आणि म्हणते की आशू, तुला तर किती लागलंय आणि हे सगळं काय झालं, या मुलीने तुला काही त्रास दिलाय का. ते ऐकून आता शिवाला मोठा धक्का बसतो आणि आता रडतच आई आजी म्हणते की शिवा अगं तू कशी आहेस, बरी आहेस ना. आणि तेवढ्यात आता भाऊ म्हणतात की शिवा बोल. तर सीताई म्हणते की कुठल्या तोंडाने बोलणार आहे आता ही, आणि हिला बोलायची गरजच नाहीये. आशूच्या अवस्थेवरून कळत नाहीये का हिने काय केलंय ते. आणि शिवाच आशूला घेऊन गेली होती, शिवानेच आशूला किडनॅप केलं होतं म्हणून. दिव्या, कीर्ती आता ते सगळं बघत असतात. दिव्याचा आता चेहरा पडलेला असतो आणि तेवढ्यात आता सगळ्यांच्या नजरात चुकून दिव्या हळूच तिथून काढता पाय घेते. आणि तेवढ्यात आता सीताई म्हणते की हीच ती शिवा आहे का, जिला आपला अभिमान सगळ्यात प्यारा होता तो, आणि तोच स्वाभिमान गहाण टाकून तू माझ्या आशूला का घेऊन गेली होतीस, असा प्रश्न आता सीताईने आता शिवाला केलेला असतो. बोट करत सीताई म्हणते की तू नुसतं माझ्या आशूला घेऊन नाही गेली, त्याला किडनॅप सुद्धा तूच केलं. तेव्हा आता भाऊ सगळेजण शिवाकडे बघत असतात आणि आता नेमकं काय घडलं या सत्याचा आता आशू हा कसा सीताईला उलगडा करून देतो आणि दिव्या कीर्तीचे भयानक सत्य समोर आणून शिवाने आपला कसा जीव वाचवला आणि आतापर्यंत शिवाच्या विषयी असलेला जो गैरसमज तो खोटा होता आणि हे सगळं कोण करत होतं हे सत्य आता आशू हा सीताई समोर आणून प्रेमाने आता पुन्हा सगळे गैरसमजाचे आणि डिवोर्सचे पेपर होमकुंडात टाकून त्या अग्नीसमोर आता आशू हा शिवासोबत पुन्हा कसे लग्नाचे 7 फेरे घेतो आणि आशू कसा शिवाचा होतो हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक